आज गुरुवार 1 ऑगस्ट कोयना धरणाविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। कोयना धरणामध्ये एकूण 86.19 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे। कोयना धरण सध्या 81.84% भरले आहे। आता अशात कोयनेतून विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे। सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे। अशात भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणांमधील विसर्ग वाढवण्यात येणार आहे। सद्यस्थितीत सांडव्यावरून 40,000 क्युसेक विसर्ग चालू आहे। उद्या 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 50,000 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे। तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे। धरण पायथ्या विद्युतगृहामधील 2100 क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 52,100 क्युसेक असणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे।